पोले मॅडम सहाय्यक वन संरक्षक शहापूर या उपस्थित आहेत. त्यांनी आजच्या या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. आणि आजच्या या बैठकीसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याकडे डॉक्टर स्मिता शिंदे मॅडम ह्या उपस्थित आहेत. जलप्रहरी सदस्य, पण खरं तर त्यांचा इतका छोटा परिचय नाही आहे. अत्यंत मोठं नाव आहे, अत्यंत गाढा अभ्यास त्यांचा आहे. मॅडमचा थोडक्यात परिचय जर द्यायचा झाला तर मॅडम ह्या मॅडमचा परिचय मी देते. कुठेतरी पाऊस प्रचंड पडतो आणि कधी कुठेतरी म्हणजे आपलं प्रदूषण आपल्याला म्हणजे अनावृष्टीचा आणि अतिवृष्टी या दोन्ही परिणाम आपल्याला भेडसावत आहेत. परिणामी पूर, दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. आणि यामुळे खरं तर आपलं जे सामान्य जनजीवन आहे किंवा शेती जीवन आहे याच्यावरती अत्यंत प्रतिकूल परिणाम मागील काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याची वारंवारिता देखील बघायला मिळते. खरं तर आपण असं म्हणत असतो की म्हणजे एक अशी म्हण आहे पूर्वजांची की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ जाणू नये. पण आत्ता वेळ आली आहे खरं तर की नदीचं मूळ आणि नदीच्या व्यथा, नदीचा संपूर्ण प्रवास हा जाणण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून आपल्याकडे आज दोंदे मॅडम इथे उपलब्ध आहेत. त्यांचा परिचय आमच्या आदरणीय पोले मॅडम देणार आहेत. आणि त्यानंतर आपण या बैठकीची पुढील सूत्र मी माननीय पोले मॅडम आणि माननीय दोंदे मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. आपल्याकडे उपस्थित आहे त्यांचा थोडक्यात परिचय मी सांगते. स्नेहल दोंदे मॅडम त्या की महाराष्ट्राची जलनायक म्हणून काम करतात. इंडियन पेनिन्सुलर रिव्हर बेसिन काउन्सिलर म्हणून आहेत. जे आपले राजेंद्र सिंग आहेत वॉटरमॅन, महाराष्ट्राचे आपल्या जलपुरुष म्हणू आपण त्यांनी यांना नॉमिनेट केलेलं आहे. त्यांनी सोबतच त्या वर्ल्ड वॉटर काउन्सिल मेंबर पण आहेत जगाच्या पाठीवरती. तसंच त्यांनी 30 वर्ष, जवळपास 30 वर्षांपर्यंत मुंबई युनिव्हर्सिटीमध्येही त्या प्राचार्य म्हणून होत्या. सोबतच त्यांनी 20 वर्ष मुंबईमध्ये प्राचार्य म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांच्याकडे 3 PhD होल्डर आहेत, पैकी एक त्यांच्या ऑनगोईंग आहे जी की गंगा एजन्सीवरती आहे. सोबतच त्यांनी आपले जे काही माननीय नितीन कुमार सिंग चीफ मिनिस्टर बिहारचे आहेत त्यांच्यासोबत गंगा नदीचा एरियल सर्वे केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे इथे मुंबई आणि ठाणे रिजनच्या सर्व नदी, नाले, ओढे जे आहेत त्याच्यावरती त्यांचं सध्याला काम चालू आहे. शहापूरमध्ये बोलायचं तर भातसा नदीसाठी ते काम करतात, ज्यासाठी त्यांनी इथे नॉमिनेट केलेलं आहे निखिल काशीवाले आणि विलास साबळे, जे की लोकल कोऑर्डिनेटर म्हणून इथे काम बघत आहेत. म्हणजे जे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना एकत्रित करणं, मॅडमच्या मार्गदर्शनासाठी लोकल स्टाफ अवेलेबल करून देणं, हे सगळं इथे बघते. तर आता इथून पुढेच मी मॅडमला विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं आजच्या कार्यक्रमात. मी खूप आभारी आहे की तुम्ही सगळे एवढे शॉर्ट नोटीसमध्ये ते जमले. आणि हा एक खूप मोठा उपक्रम आहे ज्याला आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. पण एक्झिक्यूट करायच्या अगोदर ते पूर्णपणे समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला याची उद्दिष्ट आणि ह्याचा एक काय ॲक्च्युली आपल्याला गोल काय आहे, काय आपण अचीव करायला बघतो, हा जर आपल्याला माहिती पडलं तर आपण खूप छान प्रकारे ह्या उपक्रमाला आपण एक्झिक्यूट करू शकतो. चला जाणूया नदीला. हे 2 GR गव्हर्नमेंटनी रिलीज केलं होतं, इश्यू केलं होतं. एक 30 सप्टेंबरचा आणि दुसरा 14 ऑक्टोबरचा. 30 सप्टेंबरचा जो GR निघाला त्याच्यात जे चीफ सेक्रेटरी आहे मुंबईचे ते ह्याच्यावर चेअरमॅन, चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. आणि जो दुसरा GR निघाला, पण सर्व डिपार्टमेंट, एक लक्षात ठेवायचं आहे की हा पहिल्यांदा हिस्टॉरिकल असं GR आहे जिथे फक्त वॉटर डिपार्टमेंटच नाही, फक्त नदीत काम करणारे इंजिनियरच नाही, ह्याच्यात सर्व वेगवेगळ्या विभागाला जॉईन करून घेतलं गेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली पहिल्यांदा आपल्या देशात असा प्रकारचा एक खूप प्रॉमिसिंग म्हणायला पाहिजे असं हा जो ॲक्टिव्हिटीसाठी GR निघाला, म्हणजे गव्हर्नमेंट आणि कम्युनिटीच्या हँडहोल्डिंग, डायरेक्ट हँडहोल्डिंग असं आधी कधी झालं नव्हतं. तर आता ह्याच्यात कसं आहे की आपल्याला हा बेनिफिट मिळणार आहे. आमच्या जे काही फील्ड एक्सपिरियन्स आणि गव्हर्नमेंटचे इंजिनियर्सचे जे काही ते कामानिमित्ताने जे काही एक्सपिरियन्सेस त्यांनी घेतलेलं आहे त्याचे शेअरिंग करून कसं आपल्याला एक करेक्ट फॉर्म ऑफ वर्क, आतापर्यंत आपण जे करत होतो ते टेक्निकली जास्त करून आपलं काम असायचं,
पण आता आपण जे करणार आहे एक होलिस्टिक अप्रोचनी काम करणार. होलिस्टिक अप्रोचचा अर्थ असा आहे की जेव्हापर्यंत आपण नदीच्या हिस्ट्री, इतिहास, फिलॉसॉफी, त्याची टेक्निकॅलिटीज, त्याच्या डिजिटल मॅपिंग, त्याचं सोशल मॅपिंग, हे सगळं जर आपण केलं नाही प्रॉपरली आणि जर काम सुरू केलं, जे की आजपर्यंत आपण करत होतो, नुसतं टेक्निकल इन्फॉर्मेशन काढून आपण त्याच्यावर काम करत होतो, पण खूप गरज आहे ही सोशल मॅपिंग. टोटली एक मायनस फॅक्टर होतं सर्व कामाच्या ह्याच्यातनं. तर सोशल मॅपिंग एक इम्पॉर्टंट. दुसरा डिजिटल मॅपिंग. आज प्रधानमंत्रींनी पण जे भुवन प्लॅटफॉर्म आहे, आय होप जे गव्हर्नमेंटचे इथे बसलेले आहेत त्यांना माहीत आहे की भुवन प्लॅटफॉर्म ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटनी ॲप ऑलरेडी दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला इझिली सगळं माहिती अवेलेबल होते. अजून एक आहे, आता मला माहीत नाही आहे त्याविषयी जास्त, पण आत्ताच मी जस्ट हैदराबादवरून आली आहे कन्व्हेन्शन जलशक्तीच्या मीटिंग अटेंड करून. तिथे आम्हाला जेवढे जिओ स्पेशल स्मार्ट वर्ल्डचे पण लोक होते. जिओ स्पेशल म्हणजे जिओग्राफिकली जे मॅपिंग होतात पूर्ण, त्याच्या बेसिसवर जे डिजिटल मॅपिंग होतं सगळ्या गोष्टीचा जिओमॅट्रिकली, म्हणजे ते लॉगरिदम असतात काही कॅल्क्युलेशन, त्या थ्रू पण एक पॉकेटचा आयडेंटिफिकेशन होतो की आपल्याकडे किती लँड आहे, लँड कव्हर अँड लँड यूज. त्याच्यासाठी हा खूप गरजेचा आहे की आपण डिजिटल मॅपिंग होणे खूप गरजेचं आहे. आणि आता असं नाही की आपलं गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये अशा प्रकारचं काही झालेलं नाही आहे. ऑलरेडी आपल्याकडे रिमोट सेन्सिंग एमसॅटचं आहे, जिथे आपल्याकडे GSDA आणि बाकीचे पण मॅप्स अवेलेबल आहे. पण जसं मी आता सांगते की हे जे जिओमॅट्रिक मॅपिंग असं प्रकारच्या, म्हणजे ते काय आहे, जसं सपोज आता वनविभागचा पूर्ण कॅनॉपी, वरचा कॅनॉपी आहे म्हणजे झाडं आहे, त्याच्या आता जर रिमोट सेन्सिंगनी फोटो काढला जातो तर ते त्याच्या आतमध्ये पेनिट्रेट होत नाही. वरचा आपल्याला दिसेल की हा कॅनॉपी आहे, पण त्याच्या पुढे जाऊन एक लिडार टेक्नॉलॉजी म्हणून आहे. म्हणजे ते कसं आहे की पाणीच्या खोलपर्यंत पण जाणार, झाडं जर वरती असं हे आहे पूर्ण, तर त्याच्या आतमध्ये पण जाऊन जमिनीत पण आपल्याला सांगू शकतात की काय आपल्याला कुठे कुठे कसं प्रकारच्या स्ट्रक्चर आहे किंवा त्याची पूर्ण मॅपिंग होते. ह्याच्या पुढे काही बोलायचं अगोदर मी एक रिक्वेस्ट करणार आहे. मला आधी समजायचं की इथे जे आलेले अधिकारी कुठले कुठले डिपार्टमेंट्सचे आहेत, आपण सगळ्यांनी आपला इंट्रोडक्शन द्यायचं आहे, त्याच्यानंतर मी पुढच्या बोलतो. लक्ष्मण चिखले, RFO खाडी, बबन मोरे, अंधार, नार्वे. मी विलास गोपाळ साबळे, मुक्काम पोस्ट अंधार, मी बाक्सा नदीवर काम करतो. विनायक मोरे, मी खर्डीचा. विवेक राठोड, मंडळाधिकारी तहसीलदार तारडे शहापूर. CB फर्डे, कनिष्ठ लेखक, PW. अविनाश पंडे, वसंत PW. तुम्ही पण PW. ओके. शैलेश गोसावी, विशाल गोदडे, RFO वाशा, महाराष्ट्र. मंगेश तारमले, केतन वेखंडे, शहापूर. संध्या पाटेकर, सोशल वर्कर म्हणून काम करते. डॉक्टर अपर्णा खाडे, सोशल वर्कर, आणि वसुंधराचं काम करतो दोघे. आनंद उदमले, डेप्युटी इंजिनियर, मागचा प्रकल्प. क्रिश मुंडे, वॉटर सप्लाय इंजिनियर, शहापूर नगर. PSD पगार, आरोग्य साहेब, पंचायत शहापूर. विलास वारगडे, कनिष्ठ अभियंता, भातसाळगाव. HD जागरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत जांभूलवाड, खराडी. YD रसाळ, ग्रामसेवक वेळूक. अजित कुलकर्णी, प्रतिनिधी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास, शहापूर. मध्ये जलसाक्षरता अभियानच चालू झाली होती. मुनगंटीवारजी जेव्हा आधी मिनिस्टर होते फॉरेस्ट अँड फायनान्स, तेव्हा पहिल्यांदा जलसाक्षरता अभियान चालू झालं होतं. म्हणजे याच्या दिलं गेलं की फॉरेस्ट डिव्हिजन सचिव असणार याचं. तसंच वॉटर डिपार्टमेंटला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देऊन सहसचिव केलं गेलं. तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की जेव्हा आपण नदीच्या काम करतो, मी बरेच ठिकाणी बघितलं, आता मी आमच्या मुंबईच्या पण जेव्हा मीटिंग घेत होती आणि मी त्या जे रिव्हर रिज्युविनेशनचं बरेच 11 कोटी 246 कोटीचे प्रोजेक्ट एक नदीच्या अप्रूव्ह केलं गेलं आहे. तिथे पण जेव्हा आम्ही ते रिज्युविनेशनचं सगळं प्रोजेक्ट बघितलं, त्यात कुठेही हा जो रिव्हर रिज्युविनेशन, नदी पुनर्जीवन,
ह्याचा जो एक मिनिंग काय आहे, म्हणजे आपल्याला जर नदीच्या काम करायचं तर ते काम काय आहे, कारण तिकडे जर बघितलं तर सर्व सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स लावला की नदी झाली आपली व्यवस्थित. आणि विचारलं कसं होणार मग फ्लो, नाही मॅडम ट्रीटेड वॉटर त्याच्यात आपण सोडणार ट्रीट करून तर ती नदी वाहणार, ती झाली आपली नदी वाहते फ्लो. पण हा ऍक्च्युली हा करेक्ट नाही आहे. आपल्याला जर काही जर करायचं असेल नदीच्या बाबतीत तर जसं मी आधीच सांगितलं, एक होलिस्टिक मॅपिंग होणं खूप गरजेचं आहे. आणि ते पण आता तिथे जेव्हा मी ते प्रपोजल्स पण बघितलं तिथे ओरिजिन त्यांना माहीतच नाही कुठे काय आहे, ओरिजिन माहीत नाही आहे. परत ज्या पॅचेस जर आपल्याला नदीचं काम करायचं आहे तर आपल्याला पॅचेसमध्ये त्याची जी पूर्ण स्ट्रेच जी असते उगम ते संगमपर्यंत त्याची जी स्ट्रेच असते त्या स्ट्रेचवर आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की कुठल्या कुठल्या भागात कसं प्रकारचे इश्यूज आहेत. जेव्हापर्यंत ते आयडेंटिफाय होत नाही, जेव्हापर्यंत त्याला लॉक करत नाही तिथे त्या पॉकेट्सला, तेव्हापर्यंत आपण जर पुढच्या काही करायला गेलो तर ते पण वाया जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, आता मी कांबारी नदीवर खूप सारं काम करते भिवंडीला. आता त्या कांबारी नदी आता जर डेलीचं आपण जर एक फाइंड आउट केलं तर किती वेस्ट वॉटर प्रोड्यूस होतोय, सिवेज वॉटर किती प्रोड्यूस होतोय पर डेला, तर 100 MLD आहे. पण जर आम्ही फाइंड आउट केलं की STPs किती बसवले गेले त्याच्यासाठी 10%च्या STP 10 MLDचा, त्याचा अर्थ काय, 90% जर परत त्याच्यात घाण जातोय तर त्या STPचा काय उपयोग आहे, बरोबर आहे की नाही. तर जेव्हा आपण असं प्रकारचं काही काम करतो तर, आणि दुसरं काय आहे त्या योजनामध्ये पण मी जे आता कांबारीचं काम करताना मी बघितलं की हा STPच्या सँक्शन आणि अप्रुव्हल झालं होतं 2008ला, कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं 2012 पर्यंत, ते त्याच्या मुद्दे वाढून 2018 पर्यंत, पण पैसे पूर्ण सँक्शन 480 कोटी ऑलरेडी सँक्शन, नंतर त्याच्यात पण वाढवला गेला. अजूनही आजच्या डेटला पण, कारण मी असं हे दुसऱ्यांसारखं असं वरवर बोलत नाहीये, मी पूर्ण एक एन्व्हायरमेंटल सर्वे रिपोर्ट बनवून कलेक्टर राजेश नार्वेकरजींना पण दिली होती, कमिशनर हिरे साहेब होते त्यांना पण दिली होती, आणि अजूनपर्यंत त्याच्यावर जे रेकमेंडेशन पण दिलं गेलं ते पण अजूनपर्यंत पूर्तता केलं गेलं नाही. पहिल्यांदा कदाचित हिस्ट्री ऑफ भिवंडी कॉर्पोरेशन की असा एक फुल फ्लेज आम्ही एन्व्हायरमेंटल सर्वे रिपोर्ट सबमिट केलं कांबारीसाठी. पण ते करताना एक एक गोष्टी जेव्हा आम्ही बघितलं की जर आपल्याला काही काम करायचं त्याला एक टाइम बाउंड व्हायला पाहिजे. म्हणूनच आता जर आपण आताच्या GRचं जर फीचर बघितलं, GR मध्ये एक टाइमलाईन फिक्स करून दिलं गेलाय. 14 ऑक्टोबरचा चला जाणूया नदीला हा जो GR निघालाय याच्या एक हे केलं गेलंय, आपल्याला टाइमलाईन फिक्स करून दिलं गेलं. निखिल इकडे गेला, ऑक्टोबरला चालू झालं, 2 ऑक्टोबरला, ते पण सेवाग्रामला, कारण गांधी जयंतीच्या वेळेला हा सुरू करायचं होतं म्हणून सेवाग्राम वर्धाला ही चालू झाली. आणि ते करायचं तर आम्ही काही नावं सुचवलं, ज्या नदी आम्ही काही जेवढे म्हणजे आम्हाला जसं वाटलं की ह्या क्षेत्रात वगैरे काम करताना, कामवारी म्हणा की भातसामध्ये म्हणा, काम करताना ज्या ज्या लोकांना मी अधूनमधून भेटली होती आणि ज्या ज्या क्षेत्रात मी गेले तिकडची मी काही नावं सुचवलं. आपल्या ठाणे डिव्हिजनचा म्हणा की मुंबईचा, याच्यात मी जे काही नावं दिली ते असं प्रकारचे आहे. म्हणून कुठेही कोणी पण असं एक विचार करू नये की हे खूप एक्सपर्ट्स लोकांचं नाव आहे. त्यांना आपण एक कोऑर्डिनेटर म्हणून त्यांच्या मार्फत, आता मी सगळीकडे पोहोचू शकत नाही किंवा आमचे जे जलनायक आहेत किंवा जे एक्सपर्ट्स आहेत ती सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून लोकली आम्ही एक माणसाला आयडेंटिफाय केलं, त्यांचं याच्यात नाव घातलं गेलं आहे. त्यांनी पूर्ण नेटवर्क करून मोबिलाइज करायचं आहे सगळ्यांना एकत्रित आणून. आणि सपोज काही इन्फॉर्मेशन जर पाहिजे किंवा एक्सपर्ट्स पाहिजे आपल्या जिथे ज्या ज्या डिपार्टमेंट्समध्ये आपण आहात आणि तिथे जर काही प्रकारचे एक्सपर्ट्स पाहिजे किंवा काही, त्याच्यासाठी हे आपल्याला मदत करतील, नेटवर्किंग करतील. आणि अजून जर त्यांनी पण काही क्षेत्रात काम केलं, कारण आपल्याला एक समजायचं आहे की हा जो मी जसं सांगितलं एक टाइमलाईन फिक्स केलेला आहे, आणि हे करताना आम्हाला काय माहिती आहे नदीच्या विषयी हे आम्हाला बोलायचं नाही आहे, कारण त्यांनी आम्ही जेव्हा देशभरमध्ये फिरतो आमचा एक एक्सपिरियन्स आहे की जे लोकल तिथे राहणारे जे लोक असतात त्यांची जी बुद्धी असते आणि ते जे म्हणतात की कसं प्रकारचं स्ट्रक्चर व्हायला पाहिजे किंवा कसं काय केलं आणि काय व्यवस्थित होऊ शकतात, तर आमच्याबरोबर जेव्हा इंजिनियर्स किंवा निरीचे
मी कधी पण जेव्हा पण नदीचं काम केलं तर मी एन्श्युअर कधी पण करते की आपले गव्हर्नमेंटचे निरीचे अधिकार जे नंबर 1 संस्था आहे आपल्या देशाचा नॅशनल इंजिनिअरिंग अँड एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याचे 2 सायंटिस्ट, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे 2 सायंटिस्ट, झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे 2 सायंटिस्ट, असं करून मी कधी पण कुठलाही जेव्हा स्टडी केलं मी असं करूनच केलं, कारण मला सर्व माहिती आहे असं नाही, आपल्या सोबत एक्सपर्ट्स लागतात. तर त्याच्यामुळेच मी सांगू शकते की जेव्हा ते माझ्यासोबत असताना आणि जेव्हा आम्ही लोकांना विचारलं की सपोज आम्ही आता फरक्का बराच एक डॅम आहे वेस्ट बेंगॉलला 112 गेटची आहे, त्याच्यामुळे आता ट्रान्सबाउंडरी इश्यू आहे, म्हणजे बांगलादेशला, बिहारला आणि वेस्ट बेंगॉलला त्या बऱ्याचमुळे खूप इश्यूज आहेत. पण ते जे लोकल लोक तिथे जे राहत आहेत, जे इरोजनमुळे म्हणजे जे काय म्हणतात इरोजनला, जे नदी तुटतात त्याच्या बाजू जे तुटतात, बँक इरोजन होतात, त्याच्यातले जे अफेक्टेड लोक असतात त्यांच्याकडनं जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो किंवा जेव्हा आम्ही कुंड क्लिनिंगसाठी आपल्या बरसानाला जेवढे कुंड आहे त्या कुंड क्लिनिंग करताना किंवा जिथे पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि लोकल लोकांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला, आमच्या बरोबर जे इंजिनियर्स असायचे ते म्हणायचे मॅडम हमने तो पूरा डिग्री लेके हम लोग वही बोल रहे हैं जो ये बिना डिग्री लेके बोल रहे हैं, और उसमें भी फिर उनको लगता था कि वो जो बता रहे हैं दैट इज फार मोर बेटर. तो इसीलिए ये जो उपक्रम है ये हमने से कोई ना सोचे कि हमको बहुत कुछ मालूम है नदी का, या हम अभी जैसे मैडम ने बताया मेरा 3rd PhD चल रहा है, 2 PhD ले लिया तो मैं बहुत बड़ी कुछ एक्सपर्ट हूँ, बिल्कुल नाही, मेरा भी शून्य है. कुछ नया सीखने को मिल रहा है आणि आपल्याला तसंच विचार ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे, कारण खूप शिकायला मिळतं त्याच्यातून. मग मी जसं म्हटलं माझा कुलगुरूचा माझा आता हे होतं, जीव सोडून दिला, कारण तिथे गेल्यावर आम्हाला काही शिकायला नाही मिळालं. आणि मला हे जे 3रा PhD पण कारण ते अजूनही पूर्णपणे व्यवस्थित शिकणं झालं नाही असं वाटतंय. आणि जेव्हा हा नदीच्या काम करायला लागलो, जेव्हा फील्डमध्ये गेलो, तेव्हा आम्हाला समजलं की ॲक्च्युअल जे आपली जी ॲक्च्युअल परिस्थिती आणि आपण पुस्तकात जे शिकलो किंवा आपण जे पिक्चर आणि इकडे तिकडे बघतो खूप त्याच्यात फरक आहे. म्हणून ग्राउंड रियालिटीला जर आपल्याला व्यवस्थितपणे समजायचं असेल तर हा GR खूपच महत्त्वाचा, जसं मी म्हटलं विथ द टाईमलाईन. तर 2 ऑक्टोबरला याची सुरुवात वर्धा सेवाग्रामला झाला. फडणवीसजी, मुनगंटीवारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, राजेंद्र सिंगजी यांनी तिथून जे जलनायक आमच्यासारखे होते त्यांच्या हातात एक कलश दिला आणि झेंडा देऊन ते सुरुवात केली ह्या कॅम्पेनचा, चला जाणूया नदीला. आणि दुसरा टाइमलाईन दिला गेला होता 15 ते 20 ऑक्टोबर. 15 ते 20 ऑक्टोबरच्या मध्ये तिकडे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन जिथे जिथे नदीच्या हे नावं वगैरे तुम्ही दिलंय तिथे तिथे एक कार्यक्रम व्हायला पाहिजे, म्हणजे नदी पूजन, किंवा तिथे जाऊन तुम्ही कलेक्टर किंवा अधिकाऱ्यांना भेटा आणि कलश देऊन त्याची पण सुरुवात करा. आणि 15 ऑक्टोबर का केलं गेलं, कारण अब्दुल कलामजींचा वाढदिवस, तिथून आपल्याला सुरू करायचा असा विचार करून ते केलं गेलं. पण असं ॲक्च्युअल सिच्युएशन असं झालं की 15 तारीख शनिवार, 16 रविवार होती, 14 तारखेला, कारण आम्ही जेव्हा तिकडनं आलो आणि कुठल्याही अधिकारीकडे गेलो त्यांनी सांगितलं आम्हाला लेखी दाखवला नाही तर कोणी काही करायला तयार नाही. म्हणून 14 तारखेला रात्रीला हा 14 ऑक्टोबरचा आपल्याला GR हातात आला. आणि जेव्हा ही GR आली म्हणजे आपल्याकडे एकला भातसा नदीवर आपण त्या विदिन दॅट टाइम फ्रेम 19 तारखेला आम्ही जाऊन तिथे कलश पूजन वगैरे केलं. तर भातसाचे इथे निखिल कुशवले आहे, तिथे विलास साबळे आहे, आमच्यामध्ये आता हरेश दलाल नाही आहे, तर तो पण, म्हणजे असं आम्ही काही लोक आणि उजमवले जी होते आणि मला वाटतं तहसीलदार, नायब तहसीलदार भिवंडीचे पण होते, असं करून आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. म्हणजे ते दुसरा टप्पा आपण केला. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आज जे आपण भेटतोय हा मी माझ्या आउट ऑफ द वे जाऊन माझा एक इंटरेस्ट, आणि मी रेपलजींचा त्या दिवशी जेव्हा त्यांना तिथे समजलं आणि त्यांनी मला फोन केला की मी लगेच ते कार्यक्रम लावते हे समजून मला असं वाटलं की आता आपल्याला त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक ओरिएंटेशन म्हणजे एक वर्कशॉप सारखं करायला पाहिजे, जे मी आता सांगते, नाही तर क्लॅरिटी येणार नाही याच्यामध्ये. लोकांना खूप करायचं वाटतं पण काय करायचं ते समजत नाही, म्हणूनच हा आपला क्लॅरिटी एक घ्यायला पाहिजे. आणि मी जर कुठे चुकत असेल तर जे इंजिनियर्स पण बसलेले आहेत आणि बाकीचे पण आहेत, तुम्ही पण मला करेक्ट करू शकता. जसं मी म्हटलं, मी सगळ्या ओकेजनला एक लर्निंगचा एक घेऊनच चालू. आणि म्हणूनच आता 30 नोव्हेंबरपर्यंत, 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला एक प्रिपरेटरी पिरियड दिला गेला आहे. प्रिपरेटरीचा अर्थ काय, जे मी आधी सांगितलं की रिमोट सेन्सिंगच्या मॅप असू द्या, गाव नकाशा, मग आपल्याला फ्लड लाईन, ब्लू लाईन आणि असं करून जे नकाशा आहे ते सगळं प्रोक्युअर करणं,
किंवा आमच्या एक टेम्पलेट पण बनवलं गेलं आहे, म्हणजे आपल्याला सर्वे कंडक्ट करायचं, जे मी सोशल मॅपिंग म्हटलं. म्हणजे आपण एक एक ठिकाणी जाऊन, म्हणजे नदीच्या स्ट्रेचवर जाऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम लावायचे आणि तिकडच्या पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचं आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे होलिस्टिक इन्फॉर्मेशन, जसं मी म्हटलं लोकसंख्या किती, कशा प्रकारचा व्यवसाय होतोय, किती कृषी क्षेत्र किती आहे, किती कमी झाले. कारण आता तुमच्या इथे येताना मला इतकं म्हणजे मनात इतकं वाईट वाटतं. जेव्हा मी येत होती आता ह्या भागात, मुंबईवरून आली, आज सकाळी ट्रॅव्हल केलं गोरेगावतून येते, दोन्ही बाजूला जर डोळ्या फिरवलं तर आपण काय बघतो की एनओसी देऊन सगळे वेअर हाऊसेस झालेले. आता विचार करा, आपले पॉप्युलेशन वाढत चालले. आता जर कृषीचं काही होणार नाही, आपल्या शेतीचं काही होणार नाही, तर कुठून खाण्यापिण्याचा बंदोबस्त कुठून होणार आहे? आणि जे शेती करणारे त्यांनी काय विचार केला की शेतीवर लेबर महाग मिळतो, तिथे आपल्याला हे भेटत नाही, मदत भेटत नाही, आपल्याला एक इन्कम सोर्स होऊन जाईल म्हणून ते विकून टाकतात किंवा देऊन टाकतात. तसेच आपले जे आपले आदिवासी भाईबंद आहेत त्यांनी पण जे आपल्या वन विभागच्या त्यांना पट्टा मिळालेला, ते पण मी बघते हल्ली रिसॉर्ट सगळं झालेलं आहे. जेव्हा की ॲक्च्युली जर आपण पॉलिसीज बघितलं आपल्या गव्हर्नमेंटचे, ते जर प्रॉपर मॉनिटरिंग आणि इम्प्लिमेंटेशन झालं तर असं काही व्हायला नको. पण आज पूर्ण परिस्थिती एकदम म्हणजे इतकं बिकट परिस्थिती आहे की आज असं प्रकारचा उपक्रम राबवावा लागला. आणि याच्यात आता हेल्थ डिपार्टमेंटला काय याच्यात इन्व्हॉल्व केलं गेलंय, हेल्थने आता सांगायचं आहे. कारण जेव्हापर्यंत हे डेटा आपल्याला सबस्टॅन्शिएट करत नाही की नदीला आपण कुठल्या दृष्टिकोनातून पर्स्पेक्टिव्ह आपली काय असायला पाहिजे जेव्हा आपण नदीकडे बघतोय. म्हणजे आज जर आपण बघितलं तर खूप सारे स्किन डिझीजेस, वॉटरबोर्न म्हणजे आपल्या शरीराचे डिझीजेस खूप सारे वाढलेले आहेत. म्हणजे वॉटरबोर्न डिझीज आपल्याला ते धरून आपल्याला हेल्थ रिस्क असेसमेंट पण करणं गरजेचं आहे की ह्या पिरियडमध्ये किती असे हे केसेस वाढले आहेत. म्हणजे त्याच्यातनं समजतंय की नदी किंवा जे जलस्रोत आहे किती बिघडलेले आहेत, त्याला किती करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवायचे, जेव्हा आपण नदीच्या विषयी बोलतो, आता जसं मी एक्झाम्पल दिला मुंबईचा की रिज्युमिनेशन म्हटलं तर फक्त नदीला बघणार, नदीमध्ये काय करायचं. पण नदी पुनर्जीवन म्हणजे नदीच नाही, पूर्ण जे नदी खोरा आहे, रिव्हर बेसिन एरिया आहे, त्याच्यात कुठल्या प्रकारची शेती किंवा जल जंगल जमीन ह्याचा कसा प्रकारच्या व्यवस्था, म्हणजे आपल्याला हा पर्स्पेक्टिव्ह ठेवून आणि जेवढे जलस्रोत आहेत ते विहीर असू द्या, ओळे असू द्या, नाले असू द्या, अजून जे काही म्हणजे पाणीच्या, आता मला मराठीत तेवढा शब्द येत नाही म्हणून एवढे नावं घेतली आहे, पण जेवढे आपल्या पाणीचे स्रोत आहेत सगळ्यांची मॅपिंग होणं गरजेचं, सगळ्यांच्या उपचार होणं गरजेचं. कारण आता जर इथे जलजीवन मिशनचे जल सप्लायचे कोण बसले पहिले आपण बघूया ना, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, आता कोणीतरी बोलले ना वॉटर सप्लाय बोलले ना, नाही जलसंधारण ते वॉटर सप्लाय तुम्ही बोलले. हा, कुठे पण आहे ना जल सप्लाय बाबा, लपू नका. आता वेळ आलेली, आपण बोलायचं की दाखव मी जल सप्लायचं आहे. कारण मला तुम्ही सांगा, आता पाणी पुरवठा कुठून करणार जर सोर्समध्येच पाणी राहणार नाही. आणि आपले सोर्स तर हे नदी सगळे झालेले प्रदूषित, जर तिथेच पाणी नाही तर वॉटर सप्लाय वाले काय करणार. त्यांच्या म्हणणं असतं हे आमचं काम नाही आहे, आमचं काम आहे पाणी पुरवठा करणं. मग मी त्यांना जेव्हा हे सांगते की गाव भागात तर सगळीकडे जा, तर जलजीवन मिशनचं खाली प्रधानमंत्रींनी जे सांगितलं की आपल्याला हर घर में नल से जल देने का है. अभी नल देने का कितना अच्छा उपक्रम बना लिया वॉटर सप्लाई वालों ने. त्यांनी काय केलं, बोरवेलला कनेक्ट करून टाकलं सगळं पाण्याचं. पण जलजीवन मिशनचं ते नाहीये की आपल्याला बोरवेलनी कनेक्ट करून आपण नुसतं उपसा करतोय. मग राहायला किती आहे ग्राउंड वॉटर आपल्याकडे. पण कुठेही जेव्हा त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्ही बिल देताना पण, जेव्हा तुमच्या वॉटर सप्लायचं बिल देता, ते देताना पण तुम्ही त्याच्यात लिहा की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे, रिचार्ज करा तुमच्या बोरवेलला. कुठेही नाही, मायनस. ही परिस्थिती आहे. कोणी विचार करतच नाहीये की आज माझ्याकडे आहे, उद्या काय होणार आहे. आता याच्यातच विचार करा ना, आपण किती लोक इथे बसले आणि ह्या उपक्रममध्ये किती असायला पाहिजे होतं. आज हा हॉल भरून मोठी हॉल भरायला पाहिजे होतं. जसं ह्या लोकांचं म्हणणं, मॅडम 2 दिवसात होतो का, 1 दिवसात होतो का, आम्हाला आधीपासून का नाही सांगितलं गेलं. हा कोणाचं काम आहे, यांचं काम की माझं काम की कोणाचं काम आहे. जर काही ग्रुप बनवला आहे, त्या ग्रुपवर पण सगळ्यांना ऍड केलंय, त्याच्या मार्फत त्यांना जर समजलं त्यांनी दुसऱ्याला सांगायला पाहिजे. पण अशा प्रकारच्या अजूनपर्यंत
मनोवृत्ती तयार झालेलीच नाही, हे आमच्या लोकांमध्ये पण तयार झालेलं नाही. तर त्यामुळे आता ही खूप गरजेचं आहे की आपल्याला माहीत पडला ना, जसं एक सलमान खानची पिक्चर होती, मला आता नाव वगैरे काही आठवत नाही, तर ते म्हणतात की तुमको मालूम पडा तुम और 10 को बताओ और 10 को बताओ. हा चेन आपल्यापासून सुरू व्हायला पाहिजे, तेव्हाच काही होऊ शकणार नाही. तर एक विकट परिस्थिती आहे, कोणालाही समजत नाही. जर आपण बघितलं तर आता नदीच्या मी परिभाषावर येते. नदीची परिभाषा सुद्धा आपल्याला कोणाला व्यवस्थित माहीतच नाही की नदी म्हणजे काय. म्हणजे नदी म्हणजे काय, आपल्याला हिमजल, हिम आणि आपलं जे काही आपले जे डोंगरवरून जे पाणी येतात सर्व, हा पावसाचं पाणी बद्दल पण आपला एक विचित्र आपला एक विचार आहे की आपण झाडाला पाणी देतो, पण हे आपल्याला माहीतच नाही की झाड आपल्याला पाणी देतो. तर हे जी गोष्टी आहे हे समजणं खूप गरजेचं आहे की आपल्याला पाणी कुठून मिळते, तर ती सोर्स पण आपल्याला सांभाळायची. पुढे ती जेव्हा ती पाणीची सुरुवात होते तिथून पुढे जाऊन पंचमहाभूतचं म्हटलं गेलंय. म्हणजे सूरज, पाणी, पृथ्वी, अग्नी हे सगळं जे पंचमहाभूत, याला जेव्हापर्यंत स्पर्श करत नाही पाणी जे वाहते तेव्हापर्यंत ती परिपूर्ण होत नाही. आज आपल्या देशच्या गंगाचं जो पाणी आहे, पूर्ण दुनियाभरमध्ये का प्रसिद्धी आहे गंगाची, त्याच्यामध्ये अशी अणुशक्ती आहे की ज्याची एक मात्र अशी नदी आहे जी चांगला आपल्याला उपचार करू शकते. म्हणजे आपल्याला काही जर आपल्याला रोग असेल तर त्याच्यावर आपल्याला उपचार होते. का जर आपण लॉजिकली पण थॉट दिलं तर का होते, हिमालयातून जेव्हा ते येते तर ऑन द वे किती असे जे जडीबुटी आहे त्याची जी माती आहे ते घेऊन पुढे जाते. आणि जेव्हा ती पुढे येते म्हणजे ह्याला व्हायला पाहिजे, पुढे तसं जायला पाहिजे. पण आज काय झालंय, तिकडनं आले, परत नाला आला, पुढे गेला, ते पूर्ण नालाच आहे, घाण पाणीच आहे पुढे. तर ही परिस्थिती आहे आज आपल्या नदींची. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या आता नदीच्या जे आता मी म्हणत होती, आपल्याला नदी म्हणजे हा झाला दोन भाग की कुठून येते आणि त्याला काय स्पर्श व्हायला पाहिजे, जे मी बोलली सूरज, माती आणि या सगळ्याचा. तिसरा आहे की याला अविरल निर्मल व्हायला पाहिजे. अविरलता, निर्मलता म्हणजे प्युरिटीनी फ्लो व्हायला पाहिजे पुढे. पण प्युरिटी आहे कुठे, आपलं काय आहे त्याच्यासाठी आपण काय करतो. आपला देशच असा आहे, माझी जी थर्ड PhD आहे त्याच्यातले माझे जे को गाईड आहेत ते इंडियाना युनिव्हर्सिटी US चे आहेत, त्यांचे खूप पुस्तक चांगलं यमुनाचं आहे. पहिल्यांदा माझं पण लक्ष तेव्हाच वेधलं की जेव्हा मी त्यांचं ते पुस्तक वाचलं. आपलाच देश असा आहे जिथे आपण दगडाला पण पूजा करतो, झाडांना पण तुम्ही त्यांच्या देशात जा, तिथे सर्व प्रकारच्या व्यवस्थित नदी पण चांगली वाहते. आपल्या इथे आपण सगळं मानतो पण करत काही नाही. म्हणजे आपल्याला जे ऍक्च्युली काम करायला पाहिजे स्पिरिच्युअली आणि मेंटली आणि फिजिकली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन आपण तसं प्रकारचा काही विचार करत नाही. घाण पण जेव्हा कोणाला सांगा की तुम्ही याच्यात घाण का टाकताय, ते म्हणा बाकी जे करतायत त्याच्यात काय, तुम्ही त्यांना आधी बोला. जसं आता कालच मी एक कुशिवली गावामध्ये होती आणि तिथे टेक्स्टाईल युनिट्स खूप सारे आले आहेत शेतीच्या जागेवर. त्यांच्या म्हणणे, मॅडम अजून बरेच आहेत असे करतात, तुम्ही आम्हालाच येऊन हे करताय. असा प्रकार आहे आज. म्हणजे कोणी पण असं नाही की मी माझ्याकडनं सुरुवात करायला पाहिजे. तर हा जो नदीचा आहे हे अविरल निर्मल जेव्हा पुढे वाहणार म्हणजे ती नदी. आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, शुड फ्लो फ्रॉम ओरिजिन टू कॉन्फ्लुएन्स, उगम ते संगमपर्यंत. संगम का झालं पाहिजे, आज तसं अधिकाऱ्यांचा दुसरा विचार कसा चाललेला आहे, नदी कशाला जाऊन समुद्रात जाऊन वाया होते ना, ते पाणी कशाला समुद्रात जाऊन द्यायचंय, चला वळवा द्या. असं करून पण विचार आहे जे गव्हर्नमेंटचे खूप सारे योजना तसं पण तयार झाल्या. पण नदी समुद्राला का मिळायला पाहिजे, त्याला डेल्टा रिजन का म्हणतात, मोस्ट प्रोडक्टिव्ह का म्हणतात, मोस्ट न्यूट्रिशनल ही रिजन असते, इथे जीवन उत्पन्न होतं आणि याला मिळणं गरजेचं आहे. आपला पण ह्युमन नेचरमध्ये कसं आहे, जेव्हापर्यंत मेटिंग होत नाही तेव्हापर्यंत आपली जनसंख्या कशी वाढली. तसंच आता सुप्रीम कोर्टनी पण गंगा किंवा नदीला लिव्हिंग एंटिटीच्या स्टेटस देऊन टाकलं. कारण जर आपण विचार केला आणि जर आपण व्यवस्थित आपल्या जर स्पिरिच्युअल आयडियाजनी जर आपण नदीकडे पाहिलं आपल्याला ते दिसतात. नदी जर नसेल तर झाडं आपल्याला त्याची जी ग्रोथ होते ते दिसणार का, जे जंतू जे बायोडायव्हर्सिटी जैवविविधता कसं एकदम परिणाम झालेला, कुठलाही नदीमध्ये कुठे आहे जैवविविधता. आणि एक लक्षात ठेवा, अजून एक चुकीचं मी आता म्हटलं की मॅक्सिमम ऑफ द आपल्या जे झाडं आपले
पाणी देतात आपल्याला हे आपल्याला माहीत नाही आहे. तसं अजून एक समजून घ्या, कारण मी म्हटलं आता ॲग्रिकल्चरल लँडवर पण पूर्ण आपण फिनिश ऑफ करतोय, वेअर हाऊसेस, तबेला, असं हे सगळं हे चाललंय, पण त्याच्यात काही नियोजन नाही आहे. तसंच आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण हे झाडं वगैरेच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो, तर झाडं आपल्याला आजपर्यंत आपली समज होती की ऑक्सिजन आपल्याला झाडकडनं मिळते, पण आज कुठे आहे झाड? आहे का? सगळीकडे कॉम्प्युटराईज झालेलं आहे, सगळीकडे बिल्डिंग. प्लीज सगळ्यांनी हे करायचंय, जरा सायलेंट करा आपल्या आपल्या मोबाईलला, कारण हाच तर जागरूकताचा भाग आहे. जर आपण तेच नाही विचार केला तर काय करतोय आपण पुढे? वेअर वॉज आय व्हॉट लॉस्ट काय म्हणत होते? हां, कारण कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे. आज फक्त 40% जागेत झाडं आहेत. म्हणजे आपल्याला जो ऑक्सिजन पण मिळते ना, आपल्याला पूर्ण आपल्या याच्यातनं मिळत नाही आहे. आपल्याला 60% ऑक्सिजन आहे ते समुद्रातनं येते. समुद्रात जे फायटोप्लॅन्क्टन्स आणि म्हणजे ग्रीनरी जे आहे, पण तिथे पण काय झालं आता, पूर्ण जे प्लास्टिक आपण नदीत सोडतो, नदीतनं पूर्ण समुद्रात जाते, तिथे ती जंतू पण मरते. म्हणूनच आपल्याला हे सगळं म्हणजे आपण जो आहे सगळे एक इंटरलिंकिंग ऑफ चेन मध्ये आहोत. फूड चेन ज्याला म्हणतात, एकाला नुकसान झालं म्हणजे आपल्या सर्वांना नुकसान होते, पण आपल्याला अजूनही कळत नाही आहे. तर म्हणून मी जे सुरुवातीला बोलली आहे, होलिस्टिक दृष्टिकोन थ्रू आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. कारण आपण आज खूप म्हणजे मी काल पण ज्या टेक्सटाईल युनिट वाल्याला सांगत होती की तुम्ही हे सोडून द्या ना, तुम्ही आता शेतीच्या जागेवर हे केलंय ना, तुम्ही हे बंद करा आणि तुम्ही शेतीच्या काय काय स्कीम्स, कारण आता जर कृषी अधिकारी कोणी आहे का? कृषी अधिकारी नाही आहे, त्यामुळेच आज मला सगळे पाहिजे होते. आता कृषी अधिकारी किंवा फॉरेस्टचे सगळ्यांकडे खूप सारे स्कीम्स आहेत, पण ते विभागचं जर हे सगळं केलं गेलं, लाईव्हलीहूड पण चांगलं होतं, जीवनयापन करायला जे काही आपल्याला रोजगार, ते पण सोशल फॉरेस्ट्री थ्रू होऊ शकते. आपल्या रिजनमध्ये भरपूर फॉरेस्ट आहे, बरेच ठिकाणी फॉरेस्ट आहे, पण ते जे सोशल फॉरेस्ट्रीच्या पार्ट ते पण आपण करत नाही. आपण जर काही सपोर्ट सिस्टम द्यायला आपल्या भागामध्ये जर जास्तीत जास्त शेती किती व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडे जे वन विभागचे एरियाज आहेत तिथे आपण रिसोर्स पिट्स क्रिएट करून पाणी जास्तीत जास्त मोडायला पाहिजे जमिनीत, हे पण करू शकतो, झाडं लावू शकतो. खूप सारे म्हणजे हे जे अवेलेबल आपल्याला स्कीम्स आहेत. मनरेगाचे कोणी आहेत का इथे? कोणी आहेत? ग्रामसेवक साहेब, ग्रामसेवक साहेब, मनरेगा आहे आपल्याकडे ऑलरेडी. मनरेगाचा वापर करून आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो आरामात. कन्व्हर्जन्स थ्रू म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आपल्या जर आपल्याकडे जागा पण नसेल, आपण कन्व्हर्जन्स करू शकतो. ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंट करतात फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे असं जे वेगवेगळ्या स्कीम थ्रू जर आपण एकमेकांचा कोलॅबोरेशनमध्ये आलो तर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. पण ही कुठेतरी याच्या एक खूप गॅप आहे, अजूनपर्यंत लोकांचा ते समज तेवढा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वर्कशॉप करणं गरजेचं. मला वाटतं AC ऑन नाही की पंखा नाही, काहीतरी सफोकेशन व्हायला लागलं ॲटलिस्ट, नाही तर खिडक्या ओपन करा. हा सगळं सांगण्याचा उद्देश असं जे मी म्हटलं 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. हा सगळं समज करून आपण आणि कसं आपल्या नदीचा आपण आपल्याकडनं काय आपण विचारातून आपण काय सुचवायचं आहे गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेशन म्हणून जे GR वर आम्ही आमचे काही प्रहरीना इथे लोकलाइज्ड आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करून आपण काय करायला पाहिजे, ह्या सगळ्यात एक होलिस्टिक विचार देऊन त्याच्याकडे आपल्याला लक्ष घालायचं आहे. तर 30 नोव्हेंबरपर्यंत अजूनही आपल्याकडे वेळ आहे. तर जेवढे डेटा आता सपोज कृषीची जागा किती होती, शेतीची जागा किती होती, शेतीच्या जागेवर आपण किती अजून शेती किती होतोय, किंवा शेती कमी झाले 100% होते आणि आता 20% शेती होतोय, तर त्या शेतीने मग काय आपल्या काय कशावर परिणाम होणार आहे, असा प्रकारचा एक विचार करून सगळं एक स्टडी आणि त्याची रिपोर्ट आम्हाला पाहिजे. हेल्थ डिपार्टमेंटकडनं पाहिजे, आम्हाला भातचा प्रकल्प कडनं पाहिजे की काय काय केलं गेलं एवढा 10 वर्षाचा पिरियडमध्ये काय काय केलं गेलं, काय करायला पाहिजे. कारण आता भातवाल्यांच्या मागे किती वर्षापासून लागून आहे आणि मी कोणाच्या मागे चिकटली ना तर मी सोडत नाही, त्यांना खूप चांगलं माहिती आहे आणि कोणाला घाबरत नाही आहे. ते मोठे मोठे कंपनीवाले असू दे, मिनिस्टर असू द्या की कोणी असू द्या.
पण आता सपोज एक सिंपल मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल, जर तुम्ही भाचा नदी बघितलं असणार खडवलीचा, ते नवीन पूल कधीच बांधलं गेलंय, पण ती जुना तिथेच पडली आणि ती तिथे पडली आहे म्हणून तिथे गाडी बिडी जातात, कपडे घेऊन येतात, सगळं धुणं भांडी कुंडी कपडे गाडीत भरून भरून दिवा मुंबरा तिकडनं येऊन सगळं धुतलं जातं. तर ही छोटी छोटी गोष्टी आहे जे सपोज आपण व्यवस्थित एक्झाम्पल हा आता आपण विकत घेणं बंद करायचं. हा प्लास्टिकच्या बॉटल, आता छोटे छोटे बॉटल, त्यापेक्षा एक बिस्लरीच्या बॉटल लावला तिथे हा जो छोटे छोटे व्यवहार जर आपण आपल्या व्यवहारमध्ये आणला, बिहेवियरल चेंजेस म्हणतात याला, ह्याची पण खूप गरज आहे. तर आपण आपल्या घरापासूनच सुरू करायचं आहे. आता एज्युकेशनवाले कोणी नाही आहे मॅडम, तर ह्यांच्या थ्रू किंवा तुमच्या थ्रू पण मला त्यांना सुचवायचं होतं, सर्वात आधी जो प्लास्टिक पोल्युशन ते बंद व्हायला आपण काय करायला पाहिजे की आपल्या घरातनं, म्हणजे जे मुलं स्वतःच्या घरी आणि सर्वात आधी टीचर्सनी, सर्वात आधी त्या एज्युकेशनच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरी, जसं आपण जे जुने आपण अखबार एक स्टँडमध्ये ठेवतो तसंच एक प्लास्टिकच्या बॅग ठेवायचं, प्लास्टिक कलेक्ट करायला एक बॅग, म्हणजे आठवड्याभरचं त्याच्यात प्लास्टिक भरलं की आणून शाळेत द्यायचं. शाळेत आणलं की आपल्याकडे जे ग्रामपंचायतचं कुठला तरी इथे आपण गोळा करू शकतो आणि मग तिकडनं व्हेंडर जो रिसायकलिंग करतो त्याच्याकडे आपण द्यायचं. हा सगळ्या स्वतःच्या पण जे आता बसले त्यांनी स्वतःच्या घरी पण आज करायचं आणि तुमच्यातर्फे असू द्या मॅडम की त्या व्हेंडरचं तुम्ही ठेवा, तिकडनं जाऊ द्या सगळं गोळा होऊन. दॅट ऑल्सो वी कॅन डू. ॲटलिस्ट आपण प्लास्टिक कमी करू शकतो. कारण रिसायकलिंग एक लक्षात ठेवा, आपण किती म्हटलं ना तुमच्यामध्ये आता खूप प्रश्न असणार, कारण वर्ल्डची जी GDP आहे ना, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा GDP, हे ह्याच्यावरच डिपेंडेंट आहे. आज आपण जे शर्ट बीट कपडे बिपडे आपल्याला वाटतं त्याच्यात प्लास्टिक, त्याच्यात पण प्लास्टिक आहे. चष्मा, पेन, पेपर सगळ्यात प्लास्टिक आहे आणि त्याच्या बेसिसवरच कुठलाही कंट्रीचा GDP आहे. त्यामुळे आपण आपल्या स्वभावातच आता असं करायचं की रिसायकलिंग करायचं, रियूज रिसायकल. पाणीचं पण तसं, आपल्याकडे आपल्याला जे पिण्याचं पाणी येतं त्याच्यातनं धुणं भांडी सगळं आपण त्याच्यातच करतो. पण आता या एरियामध्ये वॉटरचे जे आहेत कचरा संपदा, हां, तर आता यांच्या मला हे सांगायचं आहे की स्टॉर्म वॉटर आणि ड्रेनेज वॉटर याचं सेपरेट नेटवर्किंग व्हायला पाहिजे. कारण स्टॉर्म वॉटरला आपण इझिली पिण्यासाठी तेवढा क्वालिटीमध्ये आणू शकतो, पण ड्रेनेजच्या पाण्याच्या जे काही रिसायकल होणार त्याला आपण गार्डन हे ते आंघोळ बिंघोळ बाकीच्या गोष्टीसाठी आपण इझिली यूज करू शकतो त्या स्टँडर्डला. तर असं जो छोटे छोटे प्रकार आहे आणि गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी पण जर थोडासा आपला वेळ दिला आणि अशा नवीन नवीन काही आजकाल प्रकल्प येत आहेत किंवा नवीन नवीन स्कीम्स काय काय त्याच्यावर जर लक्ष घातलं, मला वाटतं तिकडनं पण आपल्याला खूप काय शिकायला मिळेल. आपलं हिंदुस्थान राजेंद्र सिंगजी हे खूप बार बोलतात, जुन्या काळात आपला देश जो होता पूर्ण जगाचा टीचर म्हणून होता, गुरु मानलं जायचं हिंदुस्थान. पण आज आपल्याकडे एवढी परिस्थिती बिकट आहे की आपण आता ते विसरलोय. कारण आपली जी इंडिजिनस नेटिव्ह व्हेरायटी, आपला जो इंडिजिनस काय म्हणायला पाहिजे, आपल्या देशाची संस्कृती, ट्रेडिशन, रिच्युअल्स जे होतं ते सगळं आपण विसरत चाललोय. म्हणूनच काय होतोय की आज जे आपण जगाला शिकवायचो की बघा झाडाला प्रेम करा, पूजा करा तर ती चांगली राहणार, पण आपण स्वतःच आता कॉलेजेसमध्ये पण आपण जेव्हा शिकवतोय, आता जर आज मला सांगा की इतके सारे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत, सायन्स कॉलेजेस मोठे मोठे आहेत, पण तरीही आपल्याला प्रॉब्लेम का आहे? म्हणजे आपण म्हणतो मोठे मोठे सगळे शिकून मोठे मोठे जागे ते पोचलेले आहेत, मग का आपल्याला सोल्युशन नाही? याचा अर्थ आहे की आपण सगळे आता मटेरियलिस्टिककडे चाललो, कमर्शियलिस्ट. आपल्याकडे एक मोबाईल तर आपल्याला अजून मोबाईल आपली गरज जास्त वाढलेली आहे. म्हणून आपण काय आपल्याला अजून पाहिजे तर आपण जे सोल्युशन देत नाही, जेवढा कॉम्प्लिकेशन्स राहणार, जेवढा प्रॉब्लेम्स राहणार, तेवढं काम मिळणार आणि तेवढा इन्कम होणार, असं एक समज पण सगळं तयार आहे. तर आपल्या बिहेवियरल चेंजेस पण आपल्याला आणायचं आहे. फॉरेस्ट विभागात जे ट्रायबल्स आहेत इथे, माझा रिक्वेस्ट असणार सगळे हे करून घे, नोट करून जे ट्रायबल हिलर्स. आता मी अजून एक सांगायचं इथे, जेव्हा मी आदिवासींचा बोलते, मी आज जिथे पण जाते, वर्ल्ड वॉटर काउन्सिलला म्हणा की कुठल्याही देशाच्या कुठल्याही कॉर्नरला जाते, मी म्हणते की आजपर्यंत आपला विचार असायचं हे जे आदिवासी आहेत त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणायला पाहिजे. मी म्हणते आपल्या मेन स्ट्रीमने आदिवासी व्हायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे जी प्राकृतीची संस्कृती आहे आपल्यामध्ये थोडा ते जे लिमिटेड आपल्या
रिक्वायरमेंट्स ठेवतात. बघा ते जंगलात राहतात, ते पण कापून त्यांनी मोठे मोठे घरं करू शकतात. ते करत नाही. तुम्ही जा ते मातीच्या कुडाच्या घरातच राहा. मग ते त्यांना माहिती आहे की पर्यावरणशी संबंध कसं आपण ते नाही. तर आता आपल्याकडे ट्रायबल हिलर्सचा पॉसिबिलिटी आहे. दुसरं आहे की बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. हा फक्त गोवा, ॲक्च्युली मी इंडियन पेनिन्सुलर रिव्हर बेसिन काउन्सिलची पण मेंबर आहे. ते आता तुमच्याशी जसं करते तसं मी 7-8 स्टेटचं पण माझ्याकडे आहे. तर त्या निमित्ताने गोवाचा बरेच माझे दौरे झालेले आहेत. गोवा एकमेव आपल्या देशातला असं स्टेट आहे जिथे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी सर्व ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतमध्ये एक बायोडायव्हर्सिटी कमिटी व्हायला पाहिजे. इथे पण एन्श्युअर करा. आता ग्रामसेवक आलेले आहेत, तुम्ही एन्श्युअर करायला पाहिजे की बायोडायव्हर्सिटी जैव विविधताची जी ॲक्ट आहे बघा, रजिस्टर ते बघा, ही कमिटी असायला पाहिजे. त्या कमिटीचं काम काय असणार, जेवढा फ्लोरा फॉना झाडं जानवर पाणी या सगळ्याचं ते पूर्ण मॅपिंग करून ते हे बनवतात, रिपोर्ट्स बनवतात आणि दरवर्षी त्याला हे करतात, अपडेट करत असतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होते, आपल्याकडे एक व्यवस्थित एक रिपॉझिटरी तयार होते, डेटा पूर्ण तयार होतो. कारण आज जर मी याला भाचा प्रकल्पाला विचारलं, कारण मी 2006-7-8 पासून मी भाचा प्रकल्प जेव्हापासून चालू झाला तिथून मी भाचा नदीच्या स्टडी करते. माझ्याशिवाय एक सुद्धा मला त्या वेळेला स्टडी मिळाला नाही. कारण भाचा प्रकल्प जेव्हा सुरू झाला आणि नियमानुसार काय आहे की आधी तिकडचं सगळं डेटा मायनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे किती म्हणजे जर पाणीच्या खाली सर्व क्षेत्र जे येणार आहे त्याच्यात किती झाडं गेले, त्या झाडाचे प्रकार काय होते, काय जनावरं होते, हेरिटेज काय होतं, त्या सगळ्याची लिस्टिंग असायला पाहिजे. पण कुठेही नाही आणि तुम्हाला सांगते, कारण हे मी वरवरचं बोलते, मग माझा एक्सपिरियन्स मी जे काम केलेलं त्याच्यावर. जेवढे डॅम बनले गेले, मला वाटतं आता नवीनचं काय केलं माहिती, आता काळवड डॅम जे परत एक होतोय आणि एक मुंबरी डॅम होते. पण आतापर्यंत एका आपण डॅमचा, आता तुम्ही विचार करा जिथे आपण बसलोय ते राहायला नको का, कारण जेव्हा अशी प्रकल्प होते त्या प्रकल्पाच्या अंतर्गत असं पॉलिसीमध्ये आहे की जेवढा नुकसान होते त्याला आपण ती कुठेतरी भरपाई करायचं. झाडं जेवढे कापले गेले काय केले गेलं तर ते सगळं, पण काही झालेलं नाही. आणि दुसरा मोठा जे इश्यू आहे त्या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जो आता पॉलिसी ॲक्ट पण जे बनलाय, त्याच्यात पण आधी जे ग्रामसभाला जे पूर्ण राईट्स होतं काही करायचं ते पण काढून घेतलं. कारण ग्रामसभाच्या निर्णयाचा अप्रुव्हल शिवाय कुठलाही काम करू नये असा पॉलिसी आहे. पण कुठला विभागात असं होतं मला सांगा की जेवढे वेअरहाऊसेस आले किंवा जे शेतीच्या जागेवर काही होतोय, किंवा जर कुंभारशी गाव किंवा राहूर गावाला तुम्ही जा तिथे मांगूरची शेती 112 तलाव. आता मी मुंबईला राहून मी धावते तिथे, पण तिकडच्या लोक किंवा इकडचे जे लोक आहेत त्यांना दिसत नाही का होत नाही. हा तारमाळे इथे बसलेला आहे, मुकेश तारमाळे, ह्याच्यामुळे पण मला भरपूर माहिती मिळते आणि म्हणून मी येऊन लगेच अधिकाऱ्यांशी भेटून ह्या सगळ्या कार्यक्रमाला व्यवस्थितपणे कसं कार्याला मार्गी लावायचं त्याचा प्रयत्न करत असते. आता भातसा नदीच्या मधोमधी एक रिसॉर्ट बनला गेला आहे. त्या रिसॉर्टला पण आता हे करायचं, तोडायचा ऑर्डर सुद्धा आलेला, पण अजूनपर्यंत त्याच्यावर केला गेला नाही, ॲक्शन घेतलं गेलं नाही. भातसाच्या मी ग्रुप बनवली आहे, त्याच्यावर दोन्ही तहसीलदार आहे, शहापूरचे पण भिवंडीचे पण, सगळं सांगितलं जातोय, सगळे अधिकारी आहेत. पण मनातून हे सगळं केल्यावरच होणार. नदीमध्ये जर अशा प्रकारच्या काही स्ट्रक्चर येतं ह्याचा परिणाम काय होतं हे आपण लक्ष देतच नाही. नदी आलं तर ते जेव्हा नदी फ्लो होणार बाकीच्या कट करून ते नदीत पडतात. गावाचं गाव मी जे वेस्ट बेंगॉलला फरक्का बराच जिथे आहे तिथे जेव्हा गेली आहे, दरवर्षी जेव्हा गेली आहे 8 ते 9 गाव पाणी. पण आपला जो डिझास्टर मॅनेजमेंटच्या पॉलिसी आहे त्याच्यात कुठेही तशा लोकांना रिलीफचा काही नाही आहे. त्याला आपण नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये घेत नाही. जसं पूर आला तर कसं त्याच्या कॉम्पन्सेशन मिळतात, पण अशा ज्यांच्या घरं जातात किंवा प्रॉपर्टी जातात काही त्याच्यासाठी नियोजन नाही. तर अशा जो आता आपल्या पण जिथे गावात आता फ्लडिंग वगैरे काय येतं, कारण अशाच प्रकारच्या काहीतरी स्ट्रक्चर नदीच्या रस्त्यामध्ये बनवलं गेलं. तर हे सगळ्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे. आपण हे सगळं विचार करायला पाहिजे. आणि हा सगळं जो मी आता आयडिया दिली आहे हा आपल्याला 30 नोव्हेंबरच्या आत याच्यावर विचार करून आपण सपोज आपण भातसा नदीचं काम करतोय किंवा चोर नदी, लेणारी असं जे हे नदी आहे ह्याच्या आजूबाजूला
दुपारशी कुंभेरी नदी किंवा भातसा जोर लेणारी नारंगी या नाव घातलं म्हणजे दुसरा नदी याच्यात नाही असा विचार करायचं नाही आहे. जेवढे नदी आपण जिथे राहतोय या पूर्ण भागात सगळ्या नदीच्या मेन्शन पण होणार, त्याच्यावर काम पण होणार आहे. कारण एक लक्षात ठेवा, आयदर ती नदी कॉन्ट्रीब्युटरी आहे नाहीतर ती ट्रिब्युटरी आहे. कॉन्ट्रीब्युटरी कसं, ती नदीला वाहायला मदत करते असं ती कॉन्ट्रीब्युटरी, आणि ट्रिब्युटरी नदीची वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जेव्हा जाते ती ट्रिब्युटरी. तर म्हणून आपल्याला जेवढे नदी, ओढे, बोरवेल, विहिरी ह्या सगळ्याचं स्टडी करणं गरजेचं आहे. कारण सगळे जेव्हा रिवाईव्ह होणार तेव्हा सगळे नदी मेनली आपण जे आजचं आपली मेजर नदीला पण आपण कसं व्यवस्थित करायला पाहिजे. तर हे आज मी एक आयडिया दिली की हेल्थ डिपार्टमेंट कसं इन्व्हॉल्व होणार, एज्युकेशन कसं होणार, आपले लोकल कम्युनिटी आपल्या वैयक्तिक बघा सर्व सिनियर सिटीजन आपल्यामध्ये बसले, त्यांचे इंटरेस्ट बघा, एवढे सगळे लोक आहेत पण ते आले कारण त्यांचे इंटरेस्ट आहे कदाचित त्याच्यामध्ये ते बसले. तर अशा माणसांना मी तर असं समजते की ते आपल्यासाठी सर्वात मोठे लायब्ररी, जनतेमिळते लायब्ररी. कारण जे इन्फॉर्मेशन आपल्याला पुस्तकात किंवा लायब्ररी किंवा आपल्या गुगल सर्फिंग करून नाही मिळणार, यांच्याकडनं त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन. तर आपल्याला आता 30 नोव्हेंबरपर्यंत हा जो टाईमलाईन आहे, 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हा नियोजन करायचं की आपल्या नदीला आपण कसं सपोर्ट करणार. तर नेक्स्ट मीटिंगला जे जे अधिकारी आहे जे नाही आले मॅडम त्यांना पण इन्फॉर्म करा आणि ते पण हे सगळं देऊन घ्यायला पाहिजे त्यांचे आयडियाज. तर आफ्टर दिस म्हणजे 30 नोव्हेंबर गेल्यानंतर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत ॲक्च्युली आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे नदीच्या स्ट्रेचवर. ते पण आयडेंटिफाय करणार आम्ही की कुठे कुठे ते प्रोग्राम होणार आहे, वेगवेगळ्या नदीवर कार्यक्रम होणार आहे. आणि ते करताना हे जे आम्ही एक सर्वे टूल आहे, क्वेश्चनियर म्हणतात त्याला, तसं एक बनवलं गेलं आहे आणि त्याच्या मार्फत आपण डेटा कलेक्शन करणार. ती डेटा कलेक्शन म्हणजे काय काय कार्यक्रम लावायचे. कार्यक्रम आपल्याला जनजागृतीच्या लोकांना कसं एंगेज करायचं या कामात, मोबिलाईज कसं करायचं, सगळ्यांना सगळ्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, हा सगळं आपल्याला. आणि जसं मी म्हटलं आपल्याला काय माहिती आहे त्यांना मग तिथे सांगायचं नाही आपण असं जसं आता आज मी बसून मला काय माहिती आहे सांगते, बिलकुल नाही. त्यांना काय म्हणायचं आहे तेच ऐकायचं, त्यांच्याकडनं काही आयडियाज घ्यायचे, त्यांच्याच ते आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आपल्या रिपोर्ट. आणि आपल्यासाठी मेन असणार भातसा प्रकल्पाचे योगेश पाटीलजी. नेक्स्ट टाइम प्लीज माझ्या रिक्वेस्ट असणार एक मेरे दर्शन देवा भेटून आले. तरीही जेव्हा वरून खाली जेव्हा जाईल ना, कारण आजचा कार्यक्रम आपल्या डिपार्टमेंटचा पण होता, पण आज जर कोणी नाही आहे तर कुठेतरी तुमचा पण इंटरेस्ट याचा नाही दिसला, आमच्या ह्या जल प्रहरीनी पण काही केलं नाही म्हणून कदाचित आजच्या थोडा अटेंडन्स खूप कमी दिसते. जे काही आणि स्वतःच्या तर्फे मेहनत केलं थोडंसं ते दिसतं. तर सगळ्यांच्या मदतीने पुढचा कार्यक्रम आपण राहू आणि चांगल्या प्रकारे करू. तर आपला 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरचा कार्यक्रम यशस्वी करायचा प्रयत्न. यशस्वीचा अर्थ अगेन मी म्हणते इव्हेंट मॅनेजमेंट नाही, इव्हेंट नको, फोटो बिटो काढून पेपरमध्ये येणार, इकडे तिकडे येणार ते नको. आणि इथे काही जण प्रहरी आहे आपल्याला समजायचं आहे, सगळ्या पक्षांना आपल्याला पाहिजे, सगळे पक्ष असायला पाहिजे. पण ते पक्षाचं आमचं काम चालू आहे म्हणून असं करून प्लीज त्याचं कसं कार्यक्रम करू नका. कधी कधी तारमाळे पण आधी करायचा मनसेचा हे आहे, मी त्यांना डायरेक्टली सांगते मी तुम्हाला एक ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून काम करते, मी तुम्हाला त्याच्यासाठी मदत देते. माझ्या पेपरमध्ये कुठे तुम्हाला दिसणार नाही नाव त्यांच्याच दिसणार सगळ्या. पण मला हे म्हणायचं आहे की कुठेही याला पक्षाचं सगळं बनवून टाकू नका. म्हणून आपल्या स्टडीमध्ये आपल्याला पॉलिटिकल सर्वे पण करायचं आहे, जे मी होलिस्टिकल म्हटलं, हिस्टॉरिकल आणि म्हणजे सोशल मॅपिंग, डिजिटल मॅपिंग, टेक्निकल मॅपिंग, पॉलिटिकल मॅपिंग पण होणं गरजेचं आहे. म्हणजे यांच्या मार्फत किती मदत आलं, काय काय घडलं, काय काय झालं ह्याचा पण पूर्ण रिपोर्टिंग आपल्या रिपोर्टमध्ये असणार. तर 31 डिसेंबरपर्यंत आपल्या कार्यक्रम असणार पूर्ण रिपोर्टमध्ये. आता जेव्हा आपला हा जो डेटा कलेक्शन होणार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, तर 1 जानेवारी ते 22 जानेवारी हा जो सर्व डेटा येणार आहे याची कंपायलेशन होणार.
पूर्ण जे ठाण्यातलं जेवढे रिपोर्ट येणार आहेत ते कलेक्टर ऑफिसला कलेक्ट होणार आहे. 22 जानेवारीपर्यंत पूर्ण कंपायलेशन होणार आहे. मग ते कलेक्टर थ्रू गव्हर्नमेंटला सबमिट होणार आहे. 26 जानेवारीला त्याच्या एक फेलिसिटेशन होणार, त्यांनी चांगलं याच्यावर कॉन्ट्रीब्युशन केलं, त्याचं फेलिसिटेशन होणार आहे. त्याच्यानंतर 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट 2023 तेवीसपर्यंत जे काही आपल्या रिपोर्टमध्ये आपण रेकमेंडेशन करणार ते त्याच्यात इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्यात काय काय करायला पाहिजे त्या भागात ते सगळं करायला पाहिजे असं एक नियोजन आहे आपल्या या जिल्हा पातळीवर. थोडक्यात म्हटलं तर अशी आमच्या इथे मुंबईला कन्सल्टंटला 50 लाखपर्यंत तर नुसतं DPR बनवायला लागलं. तुम्ही विचार करू शकता जर 1100 कोटी एक कोईसर नदी 11 किलोमीटरची जी नदी आहे त्याला 1100 कोटी म्हणजे 1 कोटी 1 किलोमीटर असं करून कदाचित लावलं आहे समजा, असंच आम्हाला दिसतंय त्याच्यात. पण आपण एक व्हॉलेंटियर म्हणून कोकणचं आपण DPR तयार करतो. पण ती आपल्या श्रद्धा असायला पाहिजे, आपल्या नदीची सेवा असायला पाहिजे. त्यामुळे तसं प्रकारचं जर आपण नियोजन केलं, मला असं वाटतं आपण या जगात आलो, काही चांगलं काम केलं. आपली जी पिढी आहे, आपले मुलं बाळ, त्यांनी पण आपल्याला कर्ज करायला नको की आपण कुठे त्यांना सोडून चाललोय. आज जसा मार्गरेट त्याच्या आणि दुसरे जे पोरे आहेत, जे छोटे छोटे पोरे जे काम करतायत जगभरात, हे सगळे छोटे छोटे पोरं आहेत जे पार्लमेंटेरियनला आणि बाकींना विचारतायत, प्रधानमंत्रीला आणि सगळ्यांना विचारतायत की तुम्ही पार्लमेंटमध्ये बसून काय काय डिसिजन घेता. गव्हर्नमेंटची खूप मिटिंग होते, त्याच्या डिसिजन काय होते, मग का असं परिस्थिती ती बघणं गरजेचं आहे. पण आपण आन्सरेबल आपले नेक्स्ट जनरेशनला आहोत आणि त्याच्या प्रती पण आपलं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते समजूनच आपल्याला इमानदारी सगळं कार्यक्रम राबवायचे आहे. त्यामुळे मी एक प्रयत्न केला आज की इथे येऊन आपल्या सगळ्यांशी जर संवाद साधले तर कदाचित मी जेवढी आता बोलली आहे त्याच्यातलं जर 10% पण तुम्ही लोकांनी घेतलं, 10% तर म्हणाला 1% पण घेतलं तर मला असं वाटेल की काहीतरी सक्सेसफुल आहे आजचा एवढा वेळ घालवणं. आणि मॅडमनी एवढा इनिशिएटिव्ह घेतला. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सिव्हिल वगैरे आहेत, तिथे मॅडम आहेत आणि अजूनही जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहेत, RFOचे तिथे आहेत. म्हणजे आमचा धन्यवाद की या लोकांनी शॉर्ट पिरियडमध्ये, कारण माझ्याकडे स्वतःकडे पण वेळ कमी आहे आणि जर आपण बघितलं आता 30 तारीखला किती आहे आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या नाहीतरी शनिवार रविवार सुट्टी म्हणजे 5 दिवस आपल्याला मिळतं. त्या फर्स्ट डे मंडेला तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सगळे बिझी, अदरवाईज रोज बिझी. आज पण म्हणून आपल्यापेक्षा आले नाही, आपल्याकडे वेळ कुठे आहे म्हणून प्रयत्न वेळ काढून आता आम्ही अर्जन्सीमध्ये आता हा मीटिंग लावला. जे काही मी तुम्हाला माझ्याकडे जे काही आयडियाज होते ते मी आपल्याशी शेअर केले आणि त्याच्यात थोडासा तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग जर केलं, अजून विचार तुम्हाला पण तुमच्याकडे पण भरपूर चांगले चांगले विचार आहेत. आता तुमच्या लेवलवर पण काही मीटिंग्स लावा. आमच्यापैकी कोणालाही तुम्ही आमंत्रित करा, आम्ही नक्कीच येऊ. शाळेच्या एक मीटिंग लावायला सांगा त्या एज्युकेशन ऑफिसरला, सगळ्या टीचर्सला एक ठिकाणी. आम्हाला बोलवा तिथे पण आम्ही त्यांना थोडासा आयडिया देऊ. कारण छोटे छोटे मुलांसाठी काय म्हणतात ते प्रभात फेरी आठवड्यात 1 दिवस कंपल्सरी. त्या दिवशीच एक दिवस जेव्हा आपण ठरवतो त्या दिवशीच जर प्रतिज्ञा आमच्याकडे आहे ते प्रतिज्ञा त्यांच्या ते प्रेयरच्या वेळेला ते करायला पाहिजे आणि 1 तास तरी त्या दिवशीच द्यायला पाहिजे की आपण त्यांच्या मनात पण, कारण त्यांच्या पुस्तकात जर पाहिला नदी आपल्याला एकदम निळा छान दिसतात, ॲक्च्युअल काय ते माहीतच नाही. म्हणून आपल्याला त्यांना पण हे करायचं आहे की तुम्ही आयदर स्लोगन, कविता, पोस्टर हे काहीतरी असं काय ॲक्टिव्हिटीज देऊन त्यांना पण एक विचार की तुम्ही तुमच्या या पर्यावरणाला कसं बघण्याचं तुमचा दृष्टिकोन किंवा काय त्यांना म्हणायचं ते आपण असं प्रकारचे काही काही कार्यक्रम एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये एवढं बोलून माझं 2 शब्द बोलणार नाही कारण खूप सारे शब्द बोलले इथेच थांबवते आणि धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं. आता जर काही प्रश्न असेल म्हणजे तुम्ही काही समजले आणि मला विचारणार आणि जर प्रश्न केला नाही की समजणार काहीच समजलंच नाही का सगळं काही समजलं. आदिवासींना सर्वात जास्त, कारण तेव्हा समृद्धी महामार्गचे पण जे लोक होते त्यांना मी सांगितलं होती की त्या जागेत त्यांना ॲटलिस्ट व्हिजिट करून द्या. त्यांनी काही केलं नाही आणि मला असं वाटतं माझे लोक फॉलोअप करतात पण त्यांनी पण काय केलं नाही म्हणून त्या लोकांनी तसं प्रकारचं काही केलं नाही. शेवटी आताचा
ॲटलिस्ट पाणी जे त्याच्या टॉयलेटची सोर्स लाईट हे पण नाही आहे त्याच्यात. आपल्या गावात पण जे सोर्स खड्डे बिड्डे त्याच्यातलं पण कसं नियोजन व्हायला पाहिजे की पाणी जे चांगलं पाणी ते खाली भरायला पाहिजे. या सगळ्याच्या पण आपल्याला समज घ्यायला पाहिजे आणि तशा प्रकारे आपल्याला ग्रामसेवक यावेळेला करावं पाहिजे. अशा पद्धतीने सरकारने त्यांना कंपल्शन करण्याचं एक त्याच्यामध्ये होऊ शकतं नाही. 2003 पासूनचा GR आहे. कंपल्सरी की नवीन कुठलाही बिल्डिंग बांधला गेला किंवा नवीन काही केलं तर तिथे कंपल्सरी ते असल्याशिवाय ओसी देऊ नये. पण कुठे होतोय? एक फोटोग्राफ सगळ्यांकडे असतात, त्या बिल्डरकडे पण असतो, तो दाखवून देतो बघा आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केला, एक पाईप टाकून देतो, संपलं आणि तसंच चाललेलं आहे सगळं. आणि दुसरं आपले पण जे गावातले ग्रामसेवक किंवा जे सर्कल अधिकारी जे कोणी आहे सगळ्यांनी हे पण लक्ष द्यायला पाहिजे की जर तिथे तिथे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो तिथे करायलाच पाहिजे. 2003चा GR आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर्टी टॅक्समध्ये पण आपल्याला सवलत आहे, बाकीच्या गोष्टींचा पण आहे. तुम्ही बघा जरा त्याच्यात कोणी काही करायलाच मागत नाही आणि म्हणून फक्त एक सोपा मार्ग आहे बोरवेल लावला की पाणी प्यायचं बस झालं संपलं. आणि जेवढे विहिरी आहे आता ते सगळे सुकत चालले कारण बोरवेल लावला पाहिजे. तर ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे आज आपली. आणि आपल्याला हे आज जर आपण आपल्या स्वतःवर जर चेक आणलं दुसऱ्यांना पण समजायला मला वाटतं कुठेतरी परिस्थिती बदल. आणखी अरे तुझी तुम्ही त्याला सांगू शकता का आपण सोशल फॉरेस्ट्री मध्ये फक्त बंद करा. सोशल फॉरेस्ट्रीमध्ये मी आधी काम केलेलं आहे. हां मी आधी काम केलं सोशल फॉरेस्ट्रीमध्ये. तिथे रोड सेट प्लांटेशन मॅक्सिमम करतात. त्याच्यानंतर नर्सरी ज्या इथल्या लोकल स्पेसीस आहेत त्याला इम्प्रूव्ह कसं करायचं, लोकल स्पेसीस कशा लोकांपर्यंत पोहोचायचं त्यासाठी सोशल फॉरेस्ट्री नर्सरीमध्ये काम करतो. पण त्याच्यात आपण आदिवासींना लोकांना हे केलं आहे का? नर्सरी ते सांभाळतात किंवा ते चालवत आहेत असं काही केलं? नर्सरी MRPSमध्ये मॅक्सिमम असतात, त्याच्यामुळे तुझं रोजगाराचा जो प्रश्न आहे तो तिथे सुटतो. नाही स्वतःहून. हे बघा मी एक अजून एक थोडासा मला जर ऐकून घेतलं तर बिहारला मी पूर्ण फिरली आहे. बिहार मॉडेल तुम्हाला सांगते ते पण जर आपण या भागात राबवला खूप बिहार मॉडेलचं प्लांटेशन मी साताराला असताना केलं मी होतं. प्लांटेशनचं म्हणते पूर्ण ऐकून घ्या. बिहार मॉडेल म्हणजे त्यांचं जलजीवन मिशन, जलजीवन हरियाली हा एक मिशन आहे. जलजीवन हरियालीच्या अंतर्गत त्यांनी 11 वेगवेगळे क्रायटेरिया आयडेंटिफाय करून सगळ्या जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना अकाउंटेबिलिटी करतात. जसं स्कूल कॉलेजेसचं कसं रँकिंग होते तसंच ॲडमिनिस्ट्रेशनचं रँकिंग, जसं शहापूर तालुका, भिवंडी तालुका याची रँकिंग त्यांना 11 हे असं प्रकारच्या दिल्या गेल्या क्रायटेरिया. त्याच्या अंतर्गत त्या भागात किती कामं झाले त्याच्या बेसिसवर त्यांच्या म्हणजे फॉरेस्टचा सोशल फॉरेस्ट्री किती झाला, फॉरेस्ट विभागाच्या किती आपण अजून फॉरेस्ट्री वाढला आहे की किंवा किती झाडं कापले गेले तर किती रिप्लेस झाले, त्या फॉरेस्ट याच्या थ्रू आपण किती लोकांना म्हणजे जे काय म्हणतात SHG नाही SHG हां बचत गटच्या बायकांना आपण किती सक्षम केलं, त्यांना कसं त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत ते सगळं पार्ट ऑफ मग फॉरेस्ट आणि जे वेगवेगळं कन्व्हर्जन्स आहे ते एक झालं. मग अमृत सरोवरच्या अंतर्गत किती त्या तलावात गावातले किती लोकांना त्याच्यातनं इन्कम मिळते आहे आणि पाणीचा लेवल किती वाढला आहे म्हणजे असं वेगवेगळा. सोचखड्डे किती केला, सोचखड्ड्याचं इथे आपण कसं प्रकारचं नियोजन केलं की पाणी किती मुरते जमिनीत हा एक झाला. रेन वॉटर हार्वेस्टिंग किती होतोय गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्समध्ये, प्रायव्हेट बिल्डिंग्समध्ये सगळ्यांकडे त्याचा एक क्रायटेरिया झाला. असं करून त्यांनी बरेच कृषी क्षेत्र किती आहे त्याचं किती नियोजन होतं आहे, किती त्यांच्यासाठी ट्रेनिंग वगैरे केलं गेलं असे मापदंड ठेवले. 11 प्रकारच्या क्रायटेरिया आणि दरवर्षी स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या हे करते मॉनिटरिंग रँकिंग. म्हणजे आज हा डिस्ट्रिक्ट फर्स्ट आला तर दुसऱ्यांदा दुसरा डिस्ट्रिक्ट. तर हा जो मॉडेल आहे हे जर आपण राबवलं तर बघा जेव्हा काही कॉम्पिटिशनचं येतं ना हेल्दी कॉम्पिटिशन होते आणि मग त्याच्यानं काम पण चांगलं होतं. हा आहे बिहार मॉडेल आणि ज्याला आता UN पण खूप हे केलं आहे, त्याला खूप प्रसिद्धी दिली आहे. आणि मला स्पेशली तिथे इन्व्हाइट केलं होतं की म्हणजे ॲज अन आउटसायडर ते कसं आहे ते बघा जरा आणि त्याच्यावर आयडियाज शेअर करा तर ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर ते म्हणजे हा जो चांगलं काही गोष्टी आहे बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणतात त्या जर आपण ते सगळं करू शकलो आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हा एक कॉर्पोरेट झाला
गेलो तर खूप सारे आयडियाज त्याच्यातच येऊन काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, सर्व काही आहे. फक्त आपल्या मनाची मनोवृत्ती कसं पाहिजे, मनाची तयारी कशी पाहिजे तेव्हाच तर होतं. मला वाटतं सोशल फॉरेस्ट्रीकडे पण खूप लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे एक लाईव्हलीहूड कसं जास्त चांगलं होईल किंवा इकडचा जो लोकल आर्टिफॅक्ट्स म्हणजे आर्ट आहे ती पण खूप हे करायला पाहिजे. फोक म्युझिक, फोक आर्ट हे जे सगळं आहे, कारण ह्या भागात खूप सारे आदिवासी आहेत, त्यांच्या पण इन्कम वाढणार, आपल्याला लोकांचं इन्कम जनरेशन होणार. आज सगळे शेतीचे लोक बाहेर निघून जात आहेत, आपल्या जागेचा चला रेंट मिळते आपण जाऊ बाहेर, अशीची परिस्थिती चालू झालेली आहे, खूप बिकट आहे. सगळं याच्यात आपण पैशाला हे करू तुम्ही लेखी जरा सगळं द्या. आपण नाही कारण बरेच क्वेश्चन आपण सगळ्यांकडनं घेऊ. तुम्ही आयडिया देताय ते ऑपरेशनल आयडिया देताय, खूप चांगले आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या, कारण तुम्ही लोकली इथे आहात आणि तुम्हाला माहीत आहे काय, तुम्ही यांच्याशी शेअर करा आणि आपण काय करूया, एक लिस्ट बनवून, कारण यांना पण आपली मदत लागते गव्हर्नमेंट तंत्रांना, मग त्यांच्याशी आपण हे शेअर करू की काय काय करू शकतो, कसं आपण करूया. अजून काही प्रश्न स्पेशल थ्रू जॉग्राफिकल आपल्याला कोण आहे ते जिओ काय ते म्हणतात आपल्या वॉटर जिओलॉजिस्ट वॉटर डिपार्टमेंटमध्ये वगैरे पंचायत समितीमध्ये आहे जिओलॉजिस्ट इथे असणार ना, पंचायत समितीच्या डिपार्टमेंटमध्ये नाही आहे तर ॲटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवलवर आहे. म्हणजे यांच्या मार्फत आपल्याला जॉग्राफिकल इथे खोलीकरण केलं तर होणार नाही का, इथे असं केलं तर असं फायदा होणार, असं नाही. म्हणून आपण काही टेक्निकल एक्सपर्ट नाही आहोत. त्याच्यासाठी एक प्रॉपर डिजिटल आणि टेक्निकल मॅपिंग ते जेव्हा ते एक्सपर्ट्स करतात ते सांगू शकतात कुठे काय केल्याने काय चांगलं होऊ शकते. दुसरं तू सांगितलं की ते जे करताना सपोज त्याची एकदा मॅपिंग झाली, त्याच्यानंतर आपल्याला त्या नदीला वाहता बघायचं आहे, तर जसं तू दुसरा म्हणाला की मनरेगा थ्रू आणि बाकीचे जे स्कीम्स आहेत त्याच्या मदतीने आपण कसं प्रकारचं खोलीकरण करायचं की ट्री प्लांटेशन करायचं की कसं प्रकारचं काय राबवायचं ते सगळं त्याच्यानंतरच्या गोष्टी. त्यामुळे आता आपला जो 30 नोव्हेंबरपर्यंतचे जे कार्यक्रम चालू आहे तेव्हापर्यंत सर्व प्रकारच्या मॅप्स, डिजिटल मॅप्स, GSDA मॅप, फ्रंटलाईन मॅप सगळं मॅप गोळा करा आणि सर्व डिजिटल मॅपिंगचा रिपोर्ट गोळा करा. त्याच्यातनं आपल्याला समजेल कुठे काय करायला पाहिजे. म्हणून आपण बरोबर जर बोलला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे काही उपयोग होणार नाही आहे. कारण एक्सपर्ट सगळे आहेत त्यांच्याकडे जेव्हा आपण हे सगळं दाखवू आपला डेटा तेव्हा आपल्याला समजणार कुठला आपल्याला काय करायचं. भाजीपाला लावल्यानंतर मोबाईलला मिळू शकतो आणि आपली कंपनी पुढं धावून होऊ शकते. आता मला 3.5 लाख फाईन झाले ऑडिट नाही केल्यामुळे आणि मी अध्यक्ष आहे. माझं शिक्षण कमी आहे, मी 10वी फेल आहे, पण माझे विचार खूप मोठे होते. जर आज पण समजा आम्हाला शासनाने सहकार्य केलं बाबा तुम्हाला ऑडिटची काय याच्यावरती फाईन लागलेली आहे, ती जर बाबा त्याच्यामध्ये काही तजवीज झाली आम्ही मुख्यमंत्र्यांना जाणार आहे तर आमची कंपनी परत पाहून येऊ शकते. तशी यांच्या अंदाजला गडकरी काढली होती तशी मी पण आम्ही कंपनी काढली होती. शेतकरी 272 मध्ये शेअर्स होल्डर आहे, 272 माझ्याकडे. हो,
जर तुमच्याकडे काही सहकार्य झालं, माझ्या गावात तुमची आपली मिटिंग लावून तेवढ्या पंचकृषीमध्ये 5-50 शेतकरी 100-200 शेतकरी गोळा करून आम्ही एक मिटिंग लावू शकतो आणि पुढे करा मग तेव्हा आपण समजून घेऊ काय आहे ते. पुढे जर काही आम्हाला सहकार्य लाभलं तरी कंपनी चालू होऊ शकते. करा मीटिंग लावा आपण. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कारण ग्रामपंचायत विभाग असल्यामुळे आणि ग्रामसेवक त्याला हेड करतो, म्हणजे गव्हर्नमेंट अधिकारी जो आपल्यातर्फे समोर गव्हर्नमेंट अधिकारी तिथे आहे आणि त्यांच्या मार्फत ही पर्क्युलेट होते सगळं. तर ॲटलिस्ट आपण जर एक मीटिंग लावू शकला सगळ्या ग्रामसेवकांचा, ते पण एक खूप आणि ग्रामविकास अधिकारी पण जो आहे तर त्यांच्या पण लावलं आणि अजून कोण असतं विस्तार अधिकारी तर असं जर यांच्या पण लावलं तर मला वाटतं ऑलमोस्ट 50% आपण काम झालं असं आणि त्यांच्या मार्फत कॉर्पोरेट होणार आणि कारण ग्रामसेवकांना जेवढं माहिती आहे तिकडच्या लोकल परिस्थिती तेवढं आमच्याकडे होणार त्यामुळे तर त्यांना दिलं आणि आपण की आपण आता म्हणतोय की आपण कोणी एक्सपर्ट पण नाही तर आपण डेटा जमा करणार तिथे जाऊन आपण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती ती कशी घ्यायची, कोण जाणार आहे सोबत, या सगळ्याचं थोडंसं नियोजन जर कळलं तर अजून बरं होईल. कारण मग ते तिथल्या नेमकं काय करायचं. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही एक टेम्पलेट तयार केलं म्हणजे क्वेश्चनर आम्ही तयार केलं. कारण आम्ही सर्व फिरतोय म्हणून आम्हाला माहिती आहे कुठे कुठे काय करायचं, पण माहिती आहे म्हणून आम्ही सर्व पूर्ण व्यवस्थित आहे असं नाही. तुमच्यातर्फे पण ते टेम्पलेट बघितल्यावर तुम्हाला पण वाटतं की नाही याच्यात असं हा पण विचारायला पाहिजे तर ते पण होणार. ठीक आहे ना. त्यांना ऑलरेडी सांगितलं गेलं की त्यांनी 10-10 जणांचं एक टीम बनवायचं आहे म्हणून मी एक्सपेक्ट करत होती आज सगळ्यांचे 10-10 ते बसले.